मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. चांगली रे आम्हासी का दिली वांगुली रे, तुझी घोंगडी अर्थात देह तुझा चांगला आणि आम्हाला असा वाकडा तिकडा घाणेरडा रक्तरेत दुर्गंधी जंतू नरकमुताने भरली रे. कान्होबा तुझी घोंगडी चांगली आम्हासी का दिली वांगुली रे, असं ज्ञानोबा देवाला सवाल करतात, प्रश्न करतात. म्हणजे काय की देवाशी संवाद हा संतांचा चालू असतो आणि त्याच्यात विसंवादही घडण्याची शक्यता असते. हा विसंवादाचा प्रकार आहे. ज्ञानोबा देवाशी भांडतात, देहाच्या बाबतीमध्ये बोलतात की तुझा देह चांगला आणि आम्हाला एवढा घाणेरडा देह दिला. म्हणजे काय, संत महात्म्यांनी या देहाचं कौतुक जरी केलेलं असलं, या देहाच्या माध्यमातून आपण परमात्म्यापर्यंत पोहोचू शकतो असं जरी सांगितलेलं असलं तरी सुद्धा हा देह कसा आहे याचंही वर्णन करून ठेवलंय. आपण विश्वाचा विचार करा, याचे यावत जीवांचा विचार करा. 4 प्रकारचे देह या विश्वामध्ये अस्तित्वात आहेत. त्या 4 प्रकारांच्या व्यतिरिक्त 5वा प्रकार अस्तित्वात नाही. एक देह असा आहे की तो जिवंत असतानाही अपवित्र आहे आणि मेल्यानंतरही अपवित्रता त्याच्या ठिकाणी असते. एक देह असा आहे जो जिवंतपणी पवित्र आहे आणि मेल्यानंतर अपवित्र होतो. एक देह असा आहे की जो जिवंतपणी अपवित्र आहे परंतु मेल्यानंतर त्याच्या ठिकाणी पवित्रता निर्माण होते. आणि एक देह असा आहे की जिवंतपणीही पवित्र आणि गेल्यानंतरही पवित्र. या 4 प्रकारांच्या व्यतिरिक्त 5वा प्रकार आपल्याला विश्वात सापडणार नाही. पहिला प्रकार जिवंतपणी पवित्र, मेल्यानंतर अपवित्रता. गाय ही जिवंतपणी पवित्र आहे. आपण गायीला गोमाता असं म्हणतो. त्या गोमातेच्या पासून निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट ही शुद्ध आणि पवित्र आपण मानतो. शुद्ध आणि पवित्र आपण मानतो. मग आपल्या आणि त्या गायीच्या देहाचा विचार करा. आपल्या देहातून निघणारी प्रत्येक गोष्ट ही घाणेरडी आहे, त्याज्य आहे, निंद्य आहे. परंतु गायीच्या पासून निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट ही पूजनीय आहे आणि ग्राह्य आहे. हा गायीच्या मध्ये आणि आपल्या देहामध्ये फरक आहे. गाय जिवंतपणी पवित्र आहे पण तीच गाय मात्र मेल्यानंतर अपवित्र ठरते. ती मेल्यानंतर तिच्या ठिकाणी पवित्रता नसते. मग जिवंतपणी पवित्र गाय, मेल्यानंतर अपवित्र. जिवंतपणी अपवित्र आणि मेल्यानंतर पवित्रता. वाघ हा जिवंतपणे अपवित्र आहे कारण आपल्या दृष्टीनं तो अभक्षभक्षण करतो. खरं म्हणजे ते त्याचं खाद्यच आहे, ते वाघाचं खाद्यच आहे. एखाद्या प्राण्याला मारून खाणं हे त्याचं खाद्य आहे. आपण काय करायला जातो, काही माणसं अशी असतात बरं का, काही माणसं अशी असतात की झालं असं, एकाने घरामध्ये बसलेला होता, लाईटपाशी पाली किडे वगैरे असतात. त्याने काय झालं, एक पाल एका किड्यावर लक्ष ठेवून होती की हा किडा माझ्याकडे आला की मी पटकन त्याला खाऊन घेणार, असा त्याने ती पाल विचार करू लागली. बस ती पाल अशी दम धरून बसलेली होती. झालं असं, त्या माणसाने बघितलं, म्हणले आता ही पाल ह्या किड्याला खाणार म्हटल्याच्या नंतर थोडासा तो जवळ गेला आणि ती पाल त्याच्या अंगावर झडप घालणार एवढं त्याने असा हात केला आणि तो किडा उडून गेला. किडा उडून गेला. आता हे पाप केलं का पुण्य केलं सांगा? पाप केलं का पुण्य केलं? हां, संमिश्र प्रतिक्रिया आहेत बरं का. काही जण पाप म्हणतात, काही जण पुण्य म्हणतात. सांगतो तुम्हाला, दोन्हीही गोष्टी घडण्याची शक्यता आहे. जर का त्या गायी त्या पालीचं पोट भरलेलं असेल तर पुण्य आहे आणि ती पाल जर का उपाशी असेल तर पाप आहे. तिचं अन्न आपण हिरावून घेतोय, तिच्या अन्नापासून आपण तिला दूर नेतोय किंवा तिचं अन्न तिच्यापासून आपण दूर नेतोय. जर ती भुकेली असेल तर आपण पाप करतोय आणि जर का भुकेली नसेल आणि तिला फक्त मारायचं असेल तर आपण पुण्य करतोय. पण फक्त मारण्यासाठी प्राणी कधीही प्रयत्न करत नसतात. त्यांना भूक असल्याशिवाय ते कधीही कोणावरती आक्रमण करत नसतात. आता हा वाघ जो आहे हा जिवंतपणे अपवित्र आहे पण मेल्यानंतर त्याच्या चामड्यावरती बसून जर का साधना केली तर सिद्धीपर्यंत माणूस जाऊ शकतो. म्हणजे तेच वाघाचं कातडं तो वाघ गेल्याच्या नंतर पवित्र ठरतं. जिवंतपणे अपवित्र आहे पण मेल्यानंतर तो वाघ मात्र पवित्र ठरतो. जिवंतपणेही अपवित्र आणि मेल्यानंतरही अपवित्र. कावळा जिवंतपणे अपवित्र, मेल्यानंतर सुद्धा अपवित्र. कशामुळे हे अपवित्र त्याच्या ठिकाणी आलं याचा थोडा विचार करा. काय असेल?
अपवित्र बरं का, अपवित्र गोष्टीच्या ठिकाणी आपल्याला कावळा बघायला सापडतो बरं का. रस्त्यावरती कुठेतरी सडलेलं मांस वगैरे पडलेलं असेल तर तिथे कावळाच बसलेला असतो, दुसरा कुठलाही पक्षी ते सडलेलं मांस खात नाही बरं का. कावळा हा थोडासा गूढ प्राणी आहे, इतर पक्षी आहे, इतर पक्ष्यांपेक्षा कावळा हा थोडा जास्त गूढ आहे. त्याच्या गूढतेचं कारण असं आहे की कावळ्याचं घरटं आपण कधी कोणी पाहिलेलं नाही बरं का. दुसरी गोष्ट अशी की कावळा बघितला पण कावळी कोणी बघितली नाही बरं का. कावळा बघितलं, कावळे आपल्याला बघायला सापडत नाही. तो कुठे अंडे घालतो काय नाही हे सुद्धा गूढ आहे. काही जण म्हणतात त्या कोकिळेच्या घरट्यामध्ये तो ती कावळी अंडे घालत असते असं म्हणतात. काय असेल आपल्याला माहीत नाही, मी काय बघितलं नाही जाऊन बरं का. तर झालं, मग तो अपवित्र खातो. बरं, अजून त्याच्या गूढतेचं कारण काय आहे? पिंडदानाच्या वेळी त्या कावळ्याचं महत्त्व आहे. त्या पिंडाला कावळा शिवला पाहिजे. का कावळा शिवला पाहिजे? काय त्या असं कावळ्याचं महत्त्व आहे? त्याच्या पाठीमागे एक मोठी कथा आहे. कावळा हा अपवित्र समजला जातो, त्याच्या पाठीमागे एक महत्त्वाची कथा आहे. झालं असं की प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासामध्ये होते, वनवासामध्ये असताना दुपारच्या वेळी ते काहीतरी लाकडं म्हणा किंवा फळ म्हणा घेण्यासाठी लक्ष्मण दादा आणि भगवान श्रीकृष्ण, भगवान प्रभू श्रीरामचंद्र हे दूर निघून गेले आणि सीता माता घरामध्ये एकट्या होत्या. उन्हाळ्याचे दिवस होते. घरामध्ये गरिबी असल्यानंतर काय असतं की आहे तेच सकाळचं संध्याकाळी, संध्याकाळचं सकाळी वगैरे खाण्याची पद्धत. मग काय, वाळलेलं जर असेल तर ते जास्त काळ टिकतं. अशा दृष्टीनं काहीतरी वाळवण म्हणून सीता माता त्यांच्या त्या कुटियासमोर असं काहीतरी वाळत टाकत होती. आता झालं असं, ते वाळत टाकत असताना कावळ्यांना असं वाटलं काहीतरी आपल्याला खायला आहे, म्हणून बरेच कावळे त्या ठिकाणी जमा झाले. बरेच कावळे जमा झाल्याच्या नंतर झालं असं की ते जे खाण्याच्या त्यांच्या गोष्टी होत्या त्यांना चोच मारण्याचा प्रयत्न करू लागले, खाण्याचा प्रयत्न करू लागले. सीतामातेनं असं हात झटकून द्यावा. मग ते कावळे कसे असतात? हलके असतात. उठतात दुसरीकडे बसतात. आपण बाजूला झालं की पुन्हा त्याच जागेवर येऊन बसतात. त्यांचा स्वभाव आहे, चंचल आहे कावळा. झालं, सीतामाताने असा हात करावा, ते 4-5 कावळे म्हणा 10-12 जे काही त्या काळात ते त्यावेळी असतील ते उडून जावेत आणि हात मागे घेतला की पुन्हा तिथे यावेत. अशा पद्धतीने ती क्रिया सुरू झाली. ही क्रिया एक गंधर्व बघत होता. एक गंधर्व ही गोष्ट बघत होता आणि आणि झालं असं की सीतामातेनं असं हात झटकल्याच्या नंतर सीतामातेचा पदर खाली आला आणि स्तन तिचे उघडे पडले. त्या गंधर्वानं ही गोष्ट बघितली आणि त्याच्या मनामध्ये विकार उत्पन्न झाला की या स्त्रीच्या स्तनांना आपण स्पर्श केला पाहिजे, असा विचार त्याच्या मनामध्ये निर्माण झाला. पण आपण जर का या वेशामध्ये जर का तिथे गेलो तर आपल्याला तिचा नवरा मारेल, याची कल्पना त्याला असल्यामुळे त्यानं विचार केला की या वेशात जायचं नाही, म्हणजे आपण कावळा होऊन जाऊ. म्हणून त्यानं कावळ्याचा वेश घेतला त्या गंधर्वानं आणि त्या बाकीच्या कावळ्यांमध्ये तो जाऊन बसला. आता ते बाकीचे कावळे सीतामातेनं हात झटकले की बाकीचे कावळे दूर जायचे आणि पुन्हा यायचे. ह्याने हात झटकले की तो कावळा, जो गंधर्व रूपाचा कावळा होता, तो सीतामातेला अंगचटीला येण्याचा प्रयत्न करू लागला. मग एक झटकता झालं असं की सीतामातेचे पदर पुन्हा खाली आला आणि तोच मोका घेऊन त्यानं काय केलं, सीतामातेच्या स्तनानं चोचेनं चावा घेतला. बस त्याचा संकल्प त्याची पूर्ती झाली. चावा घेतल्याच्या नंतर सीतामाता जोरात ओरडली. भगवंताला ऐकू आलं. त्याने विचार केला सीतेला काहीतरी सीता कुठल्या तरी संकटात आहे. भगवंताने एक दर्भ उचलला, दर्भ म्हणजे गवताची काडी, आणि फेकली. आता भगवंतानं, प्रभू रामचंद्रानं दर्भाची काडी जरी फेकली, गवताची काडी जरी फेकली तरी तो काय आहे? रामबाण आहे. लक्षात ठेवा, तो रामबाणच आहे, कारण भगवंताचा तो बाण आहे. भगवंतानं असं ती फेकली आणि ती काडी ती त्या कावळ्याच्या दिशेने येऊ लागली. त्या कावळ्यानं बघितलं गंधर्वाच्या रूपातल्या, अरे ही काडी माझ्याकडे येते, म्हणजे आता माझं मरण याच्याने दिसतंय. तो कावळा सगळीकडे पळू लागला. पळता सगळ्यांना म्हणू लागला, मला वाचवा, मला बाण मारण्यासाठी एक बाण माझ्या पाठीमागे लागलाय, मला वाचवा. तसं म्हटल्याच्या नंतर इंद्रदेवाकडे गेला. काय झालं सांगितलं, जमणार नाही म्हटले, आपण काही मध्ये पडणार नाही. ब्रह्मदेवाकडे गेला, तेच उत्तर. महादेवाकडे गेला, तेच उत्तर. सगळीकडे गेल्यानंतर त्याला हेच उत्तर आलं की बाबा आम्ही त्याच्यामध्ये काही पडणार नाही, कारण प्रभू रामचंद्रांचा तो बाण आहे. देवर्षी नारद त्या कावळ्याला भेटले आणि कावळ्याला भेटल्यानंतर देवर्षीला त्यांनी सांगितलं की महाराज असं असं झालंय. नारदांनी सांगितलं प्रभू रामचंद्रांच्या शरणागतीमध्ये जायचं, याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. भगवंताच्या शरणागतीमध्ये तो आला. शरणागता वज्रपंजर अभयदानी तो उदार, तो परमात्मा जो शरण येतो. शरणागता शरण्य मीची एकू असं त्यानं सांगून ठेवलेलं आहे.
कोणाला शरण यायचं असेल तर माझ्याशिवाय दुसरी कोणाचीही शरणागती करायची नाही हे परमात्म्यानं सांगून ठेवलंय. तो कावळा शरण आला, त्याने सांगितलं देवा मला क्षमा कर म्हटले, माझ्याकडनं फार मोठं पाप घडलं, मला मारू नकोस, मला मारू नकोस असे हातपाय जोडून विनंती करू लागला तो कावळ्याच्या रूपातला गंधर्व. परंतु भगवंतानं सांगितलं हा राम बाण आहे, एकदा माझ्या हातातनं सुटला, आता तो लक्ष्याला भेदल्याशिवाय मात्र तो थांबणार नाही. हा बाण तुला लागणार आहे, पण मी उशाप देतो, तू मला शरण आलेला आहेस, मी तुला उशाप देतो. काय उशाप? त्यांनी सांगितलं की या बाणानं तुझा प्राण जाणार नाही, पण कुठला तरी एक अवयव तुला सोडावा लागेल. कोणता अवयव सोडायचा तो सांग म्हटले. गंधर्व म्हणू लागला कावळ्याच्या रूपातलं, त्यांनी सांगितलं देवा माझ्या दृष्टीनं सगळा घात केला म्हटले, मी जर का सीता मातेकडे वाईट नजरेनं बघितलं नसतं तर पुढची कुठलीही क्रिया झाली नसती, त्यामुळे माझा डोळा फोडून टाक म्हणले. असं म्हटल्याच्या नंतर भगवंतानं तथास्तु म्हटलं आणि तो जो बाण आहे तो त्या कावळ्याच्या डोळ्यामध्ये लागला आणि कावळा तेव्हापासनं एका डोळ्यानं आंधळा झाला. बरं का, कावळा तेव्हापासनं एका डोळ्यानं आंधळा झाला आणि तेव्हापासनं त्याला एकाक्ष नाव पडलं. एक अक्ष म्हणजे एक डोळ्याचा, त्याचा एक डोळा फोडला. आता तुम्ही विचाराल कुठल्या डोळ्याने दिसत नाही, तर तुमचं तुम्ही बघा, मी काही ते शोधलेलं नाही बरं का. तुमचं तुम्ही बघा की कोणत्या डोळ्याने तो आंधळा आहे, पण तो आंधळा एका डोळ्याने आहे एवढं मात्र नक्की. जर का त्याचा बघा आपण उभं समोर बघितल्याच्या नंतर सर्वसाधारणपणे या अँगलमध्ये आपल्याला दिसतं, हालचाल तरी आपल्याला जाणवते की काहीतरी चालू आहे. पण तो कावळा बघा कायम मान अशी करत असतो, इकडं बघायचं ते इकडं बघायचं असतं तर पूर्णच्या पूर्ण मान तो फिरवत असतो. का फिरवतो? त्याला एकाच डोळ्यानी दिसतं, त्याला फक्त एका डोळ्यानी दिसतं. मग इकडचं बघायचं असेल आणि हा डोळा फुटलेला असेल तर त्याला पूर्ण मान इकडे करावी लागते. तेव्हापासून तो एकाक्ष ठरला. पण भगवंताला दया आली. भगवंत फार कृपाळू, लक्षात ठेवा, भगवंतासारखा कृपाळू दुसरा कोणी नाही. भगवंताला असं वाटलं की हा शरण आला पण मी त्याचे डोळे वाचू शकलो नाही, कारण शरण आल्यानंतर मी खरं म्हणजे त्याला वाचवायला पाहिजे होतं, त्याचा डोळाही मी वाचवायला पाहिजे होता. भगवंताच डोळ्याला दिव्य दृष्टी प्रदान करतो म्हटले. पिंडाला जोपर्यंत तुझा स्पर्श होणार नाही तोपर्यंत जी कुठली व्यक्ती आहे ती मुक्त होणार आहे की नाही हे लोकांना कळणार नाही म्हटले. असा आशीर्वाद भगवंताने त्याच्या बदल्यात त्या कावळ्याला देऊन टाकला. हे एक झालं. पण भगवंत पुन्हा विचार करू लागला की याच्या चोचीनं मात्र घाण केलेली आहे, याच्या चोचीनं घाण केलेली आहे, याच्या चोचीनं सीतेच्या स्तनांना स्पर्श केलेला आहे. म्हणून भगवंतानं पुन्हा शाप दिला. भगवंतानं सांगितलं की तू घाण खाशील म्हटले, तो चांगलं कधीच खाणार नाही. आणि तेव्हापासून तो सडकं मांस खाण्याचा प्रकार त्याच्यात सुरू झाला. आणि त्याच्यानंतर पुन्हा भगवंताला दया आली. त्यांनी सांगितलं ह्या चोचीला आपण फारच घाण खायला लावतो, याला दिव्य दृष्टी प्रदान केली आहे ना, तर त्या दिव्य दृष्टीने त्या पिंडाला चोच मारण्याचं काम करायचं, म्हणजे त्याला तेवढंच महत्त्व राहील. म्हणून भगवंतानं पुन्हा त्याला उशाप दिला. परमात्मा एवढा उदार आहे, एवढा कृपाळू आहे. अशा पद्धतीनं त्या कावळ्याचं जीवन झालं बरं का. म्हणून तो कावळा एवढा दिव्य आहे, म्हणून तो कावळा एवढा गूढ आहे. तो कावळा जिवंतपणीही अपवित्र आहे आणि मेल्यानंतरही अपवित्र. त्या भाद्रपद मासामध्ये सुद्धा त्या कावळ्यांना फार मोठी डिमांड असते बरं का. त्या नाशिकमध्ये एकानं तर कावळाच पाळून ठेवला बरं का, 10 रुपयाला चोच. काय लोक करतील, कशाचा बिझनेस सुरू करतील, कावळाच पकडला आणि सांगितलं लोक ताट घेऊन फिरू लागले. ती बातमी पण आली होती, सोशल मीडियावरही चांगलीच गाजली. ते ताट घेऊन माणसं फिरू लागली. आमच्या पैठणला तर आता अजून त्याच्यापेक्षा पुढचा कहरच झाला. आमच्या पैठणला सुद्धा दशक्रिया विधीसाठी बरेच लोक येतात, हजारो लोक रोज येतात पैठणला, पण तिथे सुद्धा कावळे नाहीत. एकाने काय क्लुप्ती केली म्हणे, हा कावळा घाण खातो ना म्हटले, त्यामुळे मच्छी बाजारात जाऊ म्हटले, तिथे एखादा कावळा असेल. तो ताट घेऊन फिरू लागला, त्याची बातमी पैठणच्या पेपरला आली. म्हणजे काय, हे कावळ्याला एवढं महत्व आहे की तो जोपर्यंत शिवत नाही तोपर्यंत पूर्ती नाही. म्हणजे काय, हा गूढ प्राणी आहे, जिवंतपणे हा पवित्र आहे आणि मेल्यानंतरही तो अपवित्रच आहे. मग एक चौथा देह जो राहिलेला आहे तो जिवंतपणेही पवित्र आहे आणि गेल्यानंतरही पवित्रता त्याच्या ठिकाणी आहे. तो देह जो आहे तो संतांचा देह आहे. संतांचा देह पवित्र सोहळी, एक तीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव, तेच पवित्र आहे, तेच सोहळी आहेत भूमंडळामध्ये, ज्यांचा आवडता देव आहे आणि ज्याचा अखंडित प्रेमभाव भगवंताच्या चरणापाशी आहे. अशांच्याच देहाला
पवित्रता मानण्यात आलेली आहे. मग अशांचा देह पवित्र. वास्तविक मी आपल्याला सांगितलं, संतांच्या देहामध्ये आणि आपल्या देहामध्ये वरवर बघता काही फरक नाही, परंतु त्यांचा देह पवित्र मानण्यात येतो आणि आपला अपवित्र का मानण्यात येतो याचा जर थोडासा विचार केला तर त्यांच्या आचरणामध्ये आणि आपल्या आचरणामध्ये असणारा फरकच ह्या गोष्टी सिद्ध करून टाकत असतो. आपण सर्वसामान्य जीवन जगतो आणि सर्वसामान्य एखादी क्रिया भक्तीची केली की आपण भक्ती करतो असं स्वतःला समजतो, परंतु संतांची जी भक्ती असते ती वेगळ्या पद्धतीची असते, अंतःकरणयुक्त असते. म्हणून त्यांचं जीवन हे सर्वसामान्यांपेक्षा वेगळं असतं. त्यांचा देह पवित्र का आहे महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. पवित्र तो देह सदा जाता 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 ओ पवित्र तो देह सदा जाता 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 ते गाये नाम सर्व काळ तरल संसार अन्य तो भाग्यात तरला संसार वाद गायना वाद गायना अन्य तो भाग्यात तरला संसार धन्य तो भाग्य पवित्र तो देह सदा ज्याचा नेम वाचे गाय राम सर्व भावे. तुकाराम महाराजांचा एक सुंदर असाच अभंग आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. तुकाराम महाराजांच्या वाङ्मयावरती एकनाथ महाराजांच्या वाङ्मयाचा प्रचंड असा प्रभाव आपल्याला बघायला सापडतो. आपण जर का एकनाथ महाराजांची गाथा वाचली आणि तुकाराम महाराजांची गाथा वाचली तर आपल्याला अनेक अशी साम्यस्थळं बघायला सापडतात की जे नाथ महाराजांनी असं सांगितलं. उदाहरण आपल्याला येतं, नाथ महाराजांनी प्रश्न केला, ऐसे कैशियाने भेटती ते साधू. अशा प्रकारचा अभंग नाथ महाराजांचा आहे. तुकाराम महाराजांचा ऐशे ऐशियाने भेटती ते साधू. असे खूप सारे साम्यस्थळं म्हणा किंवा प्रश्नोत्तर म्हणा आपल्याला दोघांच्या वाङ्मयामध्ये बघायला सापडतात. म्हणून नाथ महाराजांनी आपल्याला सांगितलं की पवित्र तो देह, त्या देहाचा निर्देश नाथ महाराज करतात की तो देह पवित्र आहे. कोणता? पवित्र तो देह सदा ज्याचा नेम, सदा ज्याचा नेम आहे, काही ना काहीतरी नित्यनेम ज्याचा आहे, पवित्र तो देह. आता नित्यनेमाच्या बाबतीमध्ये तुकाराम महाराजांनी एक वेगळं वाक्य आपल्याला सांगितलंय. काही नित्यनेमाविना अन्न खाये तो श्वान. काहीतरी नित्यनेम केल्याशिवाय जो अन्न प्राशन करेल तो कुत्रा आहे, अशी भाषा तुकाराम महाराज वापरतात. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण काहीतरी नित्यनेम केला पाहिजे. अनेक लोकांचे काहीतरी नित्यनेम असतात. कोणी स्नान झाल्यानंतर पूजा करतं, कोणी जप करतं, कोणी काय काय वेगवेगळ्या पद्धतीची साधना करतं, ध्यान करतं, समाधी लावतं. प्रत्येकाची स्वतंत्र आपली भक्तीची एक पद्धत आहे. एक काही ना काहीतरी नित्यनेम प्रत्येकाचा ठरलेला आहे. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बरं का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.